नमस्कार मंडळी. इंडियातून बाहेर राहणाऱ्या लोकांच्या हेल्थ बरोबर इतका खेळ खेळला जातोय ना, तर गाईज एक सिरियस गोष्ट शेअर करायची आहे. फ्रान्स मधल्या इंडियन शॉप मधून आज मी आटा आणला, पण घरी गेल्यावर जे दिसलं मला ते खूप धक्कादायक होतं. तर काय होतं ते चला तुम्हाला दाखवते. तर हा आहे आशीर्वादचा आटा, जो आम्ही नेहमी घेत असतो. त्याच्यावर लिहिलं तर बघा कसं काय क्वालिटी सर्टिफिकेट वगैरे. आणि हा ब्रँडेड आटा कंपनीच्या मागचं सत्य तुम्हाला मी आज दाखवते. या शुद्ध चक्की आट्याच्या मागं काय झोल केलेला आहे तर चला बघूया. पॅकेटच्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता, इथं जे एक्सपायरी डेट वगैरे असते तिथं असं एक त्यांनी स्टिकर चिटकवलं आहे वरतून. आणि तिथं तुम्ही बघू शकता एक्सपायरी डेट किती दिली आहे, 25 आणि 26ला संपणार आहे 9व्या महिन्यात. ओके, तर आता याच्या मागे एक गंमत आहे ती दाखवते. इथं असं स्टिकर मी काढून बघितलं, ते स्टिकर थोडं निघालेलं होतं. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं चक्क 2000 ऑक्टोबर 25लाच ही आटा संपलेला आहे. त्याची एक्सपायरी डेट जुलैला मॅन्युफॅक्चर होतं. तर बरोबर एकदम 1 वर्ष त्याच 2026ला त्यांनी एक्सपायरी डेट दाखवलेली आहे. असं बिझनेस इथे इंडियाच्या बाहेर चालतो. तर यावर तुमचं मत काय आहे? ब्रँड मोठा असलं तरी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे डेट चेक करून घ्यावी. प्लीज तुम्ही पण फॉरेनमध्ये असाल, इंडियाच्या बाहेर कुठलेही असेल, तर डबल चेक करा. हेल्थ फर्स्ट ऑलवेज. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनाही पण ही गोष्ट समजेल.